तुम्हाला अशी यात्रा माहिती आहे काय? त्या यात्रेत गेल्यानंतर तुम्हाला दर्शनासाठी असं नदीतून पैदल जावं लागते आणि तसंच पैदल वापस यावं लागते. तर चला तुम्हाला दाखवतो. तर पोट्टे हो, काय म्हणता मग? सर्वांना मनापासून जय श्रीराम. 26 जानेवारीला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सकाळी उठल्या उठल्या दिंडी दिसली आम्हाला. आम्ही गांधी रोडवर चाललो होतो. तर दिंडीचा एक व्हिडिओ काढून घेतला. आम्हाला ज्या दुकानात जायचं होतं ते दुकान बंदच होतं. मग तिथून आलो आम्ही डायरेक्ट शास्त्री स्टेडियमवर आणि अंदर येऊन पाहतो तर बम गर्दी होती. परेड गिरेड चालू होते. इथं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि SP पण आलेले होते. मग इथं थोड्या वेळ थांबलो, थोड्या परेड वगैरे पाहिले, थोडे डान्स वगैरे पाहिले, व्हिडिओ काढले मस्त. त्यानंतर बाहेर आल्यानंतर मग नाश्ता करायची इच्छा झाली. आलो बा नाश्ता करायला. मस्त तरी पोह्याचा नाश्ता केला दाबू. इकडे अभिमाने चल म्हणे दास मध्ये 26 जानेवारीसाठी ऑफर चालू आहे म्हणे. विशालले हेडफोन घ्या लागतात. कमेंट मध्ये सांगा बरं कसं दिसते व्हाईट शर्ट तुमच्या भावावर. तर गेलो बा मग दासवर. इथं गेल्यानंतर इथं गर्दी तर बम होती. अंदर गेला बाबा अभि, त्याने हेडफोन गिट करून घेतले. त्याच्यानंतर आम्ही सरळ निघालो वायास मध्ये बसून गावाला जायला. आणि गावात पोहोचल्यानंतर हे पोट्टे भेटले आम्हाला. ब्लॉक मध्ये तर घे म्हणत येईल. ब्लॉक मध्ये घेतलं मस्त आणि त्याच्यानंतर मस्त गाडी गिडी काढली. आपण निघालो रुलमेशनच्या यात्रेत जायला. जाता आता पोट्टीले म्हटलं पहिले डिझेल टाका सहायचे. डिझेलच नाही गाडी. मग जाता आता दहंड्याला डिझेल वगैरे टाकलं मस्त आपण गाडी. आणि पुढे दर्यापूरला पोहोचल्यानंतर गेलो आम्ही माऊलीत कॉफी प्यायला. तिथे दिसणार भाई आम्हाला आनंद. मग मस्त आनंदची भेटगी घेतली. त्या कॉफी गिफी पेली. त्याच्यानंतर वापस निघालो आम्ही आमच्या रुलमेशनच्या प्रवासाला. आणि थोड्या वेळात पोहोचलो रुलमेशनले. मस्त आपली गाडी गिडी लावली आणि निघालो दर्शनासाठी. आणि जाता आता रस्त्याने जेवढी गर्दी होती की तुम्हाला काय सांगा. मायले लेकरू भारीणार बा. आणि मग मंदिराजवळ पोहोचल्यानंतर गण्याबाई पाशी एकट्यापाशीच बूट होता. गण्याबाई म्हणे मी तुमच्या सगळ्याच्या चपलीवर रखवाली थांबतो, फक्त माझ्या बुटावर रखवाली थांबतो. काही विषय बा. मग त्याला रखवाली मस्त. त्यानंतर महादेवाच्या पिंडीचे दर्शन वगैरे घेतले. नंतर मग नदीतून गेलो आम्ही दर्शन घ्यायला. ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो.